ऐक शेतकऱ्या राहू नको रे तू आता अडाणी, सांगतो तुझला रे कहाणी, सांगतो तुझला रे कहाणी. परराज्यातले सावकार झाले, तुझे रक्त रे पिऊनी माजले. त्याची गणती नाही तुला रे सांगणार कोणी, सांगतो तुझला रे कहाणी. आता तरी शिक्षण घे रे, शहाणपणा येऊ दे रे. अज्ञानाचा चेला आता टाक रे झटकुनी, सांगतो तुझला रे कहाणी. ऐक शेतकऱ्या राहू नको रे तू आता अडाणी, सांगतो तुझला रे कहाणी. काय झाले नि कसे झाले तुला त्यातले नाही कळाले, काय झाले नि कसे झाले तुला त्यातले नाही कळाले. अज्ञानाचा चेला आता टाक रे झटकुनी, सांगतो तुझला रे कहाणी. नमस्कार मित्रांनो, आपल्या ज्ञान माध्यम व तसेच ऑर्गॅनिक अन्नदाता या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्यासोबत एक अत्यंत कष्टकरी व प्रामाणिक व जिद्दीचे शेतकरी आपल्यासोबत आहेत. त्यांनी आपल्या पद्धतीनं आज शेती करत आहेत. तर आपण त्यांची ओळख करून घेऊया. काका, पहिलं तुमचं ओळख करून द्या. तुमचं नाव कसं? माय नेम इज मारुती अण्णाप्पा पावशे, पावशे गल्ली, घर उचगाव, घर नंबर 258. बघितला, आज हे शेतकरी आपल्यासोबत काम करत आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. काका, तुम्ही जे आता गाणं म्हटला त्या गाण्याचा अर्थ काय होतो? आता आम्ही हे कट करून शेत माल जो त्याला पाठवतो मार्केटला, त्यावेळी हे दलाल व्यापारी बाहेर पाठवतात, त्याचा फायदा हे खातात आणि आम्हाला मात्र काही फायदा होत नाही. काही फायदा नाही. असं गेलं तसं गेलं. आज आपले प्रामाणिक शेतकरी स्वतः गाण्यामधून संदेश देत आहेत. आपल्याला संदेश ते देत आहेत की आता तरी शेतकऱ्यांना जागे व्हा, अनाडी राहू नका. कारण सध्याचं जो वातावरण आहे, सध्याची जी भयावह स्थिती आहे, ते फक्त शेतकऱ्यांना लुटायचं काम चालू आहे. आज भारतामध्ये खूप साऱ्या कंपन्या जागे झालेत, खूप साऱ्या कंपन्या लुटायला आपल्याला तयार झालेत. ह्याच्यापासून वाचवण्याचं काम आपण केलं पाहिजे, हेच या शेतकऱ्यांनी गाण्यामधून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आज आपल्यासोबत काम करत असताना खूप खुश आहेत, कारण आज कुठल्याही प्रकारचा त्यांनी केमिकलचा वापर केलेला नाही, पेट्रोकेमिकल खताचा वापर केलेला नाही, तणनाशकाचा वापर केलेला नाही. तरी देखील आज ह्यांचा हा पीक अतिशय छानच्या पद्धतीने आलेला आहे. त्यांना 4 पैसे मिळत आहेत, म्हणून ते खुश आहेत. त्यांना पण हेच सांगायचं आहे की शेतकरी जागा झाला पाहिजे, शेतकरी शिकला पाहिजे, शेतकरी वाचला पाहिजे, हेच ते सांगायला प्रयत्न करत आहेत. आज आपल्यासोबत असे प्रामाणिक शेतकरी लाभलेले आहेत. हे आपलं नशीब, आपलं भाग्य आम्ही मानतो. तुम्हाला आमचं औषध वापरल्यापासून काय काय फरक जाणवत आहे? तुमचं औषध वापरल्यापासून आम्हाला कमीत कमी काही नाही म्हटलं तरी या 9 गुंठ्याला मागच्या वर्षी आम्हाला 3 ते 4 क्विंटल मिरची मिळत होती. आता तुमचं औषध वापरल्यापासून आम्हाला तुमच्या औषधापासून भरपूर फायदा झालेला आहे. तर मित्रांनो, ह्यांना असं सांगायचं आहे, गेल्या वर्षी ह्यांनी रासायनिक पद्धत शेती करत असताना ह्यांना ह्याच 9 गुंठ्यामध्ये फक्त 3 ते 4 क्विंटल मिरची मिळत होते. पण आता ह्यांना 5 ते 6 क्विंटल मिरची उत्पादन मिळत आहे. आणि मला सांगा, तुम्हाला या झाडाबद्दल काही ग्रोथ आणि झाडांची काय वाटत आहे? झाडापासून आम्हाला भरपूर अगदी कात फूल अगदी भरपूर चाललेलं आहे. फुलं भरपूर झालेलं आहे, झाडांची वाढ चांगली झालेली आहे. झाडांची वाढ चांगली झालेली आहे. मिरची पण वजन जास्त येत आहे. ह्यांना असं म्हणायचं आहे, फुलं जास्त ग्रोथ झालेलं आहे, चांगलं ग्रोथ झालेलं आहे. त्यांना फुलं पण चांगल्या पद्धतीने झालेले आहेत आणि लागलेल्या सर्व मिरच्यांना वजन पण चांगलं मिळत आहे. म्हणजे वजनाला पण मिरच्या चांगल्या आहेत. एकंदरीत आज ह्यांना आपलं औषध वापरल्यामुळे खूप साऱ्या प्रकारे ह्यांना फायदा होत आहेत. ह्यांचं तर एक पैशामध्ये बचत झालेली आहे, झाडांची ग्रोथ झालेली आहे, दुप्पट उत्पन्न मिळत आहे. गेल्या वर्षी यांना ह्याच प्लॉटमध्ये 9 गुंठ्यामध्ये 3 ते 4 क्विंटल निघायचा आणि ह्या आपल्या औषधामुळे या वर्षी आता घडीला 5 ते 6 क्विंटल मिरच्या मिळत आहेत. तर मला सांगा काका, तुम्ही आपलं औषध वापरून खुश आहात? अगदी एकदम खुश आहोत. तुम्हाला पहिल्यापेक्षा आता बरं वाटत आहे? पहिल्यापासून आता एकदम छान वाटत आहे. मग तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? तुमच्याकडूनच औषध वापरून आमच्यापेक्षा जास्त उत्पन्न काढायचं प्रयत्न करा. तुम्हाला वाटते आपल्या औषधामुळे चांगलं पीक येते असं वाटतं? अगदी आरामशीर येते. तर मित्रांनो, आज आपले हे शेतकरी अतिशय
छान अशा पद्धतीनं आपलं मिरचीचा प्लॉट पिकवलेला आहे आणि चांगलं उत्पादन ते घेत आहेत. तर मित्रांनो, आपण अजून पण वेळ गेलेला नाही. सगळ्यांनी आपलं जे रासायनिक खतं, रासायनिक पेस्ट खताचा वापर न करता, कुठल्याही तणनाशकाचा वापर न करता, आपली जमीन खराब न करता आपण पीक फुलू शकतो. फक्त या गावामध्ये हे उचगाव आहे, या गावाचं नाव उचगाव आहे. उचगावमध्ये नाही म्हटलं तरी पण 20 ते 25 शेतकरी आपल्या पद्धतीने शेती करत आहेत. तरी मित्रांनो, अजून पण वेळ गेलेला नाही. सर्वांनी आमच्या पद्धतीने शेती करायला प्रयत्न करा आणि 4 पैसे कमवायला प्रयत्न करा. तुमचे भरपूर पैसे वाचतील, तुम्ही निरोगी शेती कराल. आज हे शेतकरी निरोगी आहेत, विषमुक्त शेती करत आहेत. विषमुक्त शेती करणं काळाची गरज आहे. आज जर तुम्ही बघितला तर शिरोळसारख्या तालुक्याचा आज तुम्ही रेशो बघितला, कॅन्सरचा रेशो बघितला तर 100% पर्यंत गेलेला आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आज आपलं आयुष्य कमी झालेलं आहे. आज आपली माती मेलेली आहे. तुम्ही भ्रमात आहात. तुम्हाला माहीत नाही की आज जे तुम्ही पीक पिकवत आहात ते आपल्या मातीपासून पिकवत नाही आहोत, ते फक्त पेट्रोकेमिकल खतापासून आपण पिकवत आहोत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आज आपली माती जर तुम्ही बघितला, आज आपल्या मातीमध्ये काहीच नाही. आज आपल्या मातीमध्ये ह्युमसचा प्रमाण 0.03 इतका आहे. ते जवळजवळ 1% इतका असला पाहिजे, पण ते नाही. आज तुम्ही जंगलामध्ये बघा, झाडं, फुलाची झाडं बघा, फळाची झाडं बघा, कसं ते सीझनावाईज फळं देतात. आणि आपण इथं राबतो, कष्ट करतो, दिवस रात्र इतका आपण लाखो रुपये खर्च करतो, तरी देखील आपलं उत्पन्न तेवढं येत नाही. ह्याला कारण या पेस्टिसाइड खताच्या कंपन्या आहेत. ह्याला कारण आम्ही स्वतः आहोत. आम्हाला माहीत आहे आपली शेती खराब होणार, तरी देखील आपण 4 पैसे कमवायच्या लालचामध्ये आपण आपली जमीन खराब करत आहोत. आपल्या येणाऱ्या पिढीला आपण काय देणार? माती, आता मेलेली माती देणार काय? ह्याचा विचार करा. अजून वेळ गेलेला नाही. तर मित्रांनो, आपली जमीन वाचणं खूप महत्त्वाचं आहे. शेतकऱ्याचा जो ATM आहे, मी तुम्हाला सारखं व्हिडिओमध्ये सांगतो, शेतकऱ्याचा जो शेती आहे ती ATM आहे. ते आपल्यावरती डिपेंडेड आहे की आपण त्याला डेबिट कार्ड करायचं की क्रेडिट कार्ड करायचं. खूप सोपं आहे शेती करणं. त्याला उगाच अवघड बनवू नका. उगाच खांद्यावर पंप घेऊन औषध मारत फिरू नका दर 4 दिवसाला. मला मी एक सांगतो ऐका, मोठमोठ्या कंपन्यांच्या बिनपगारी फुल अधिकारी जो कोणी आहे, तर जो हा आपला शेतकरी. समजलं तर समजून घ्या, नाही समजलं तर जरा डोक्याला ताण द्या. मी परत रिपीट करतो, मोठमोठ्या कंपन्यांच्या बिनपगारी फुल अधिकारी नोकर म्हणजेच शेतकरी. जरा डोक्याला ताण द्या आणि विचार करा. अजून वेळ गेलेला नाही. बघा, आज मिरचीचा प्लॉट अशा छान पद्धतीने येऊ शकतो. आज ह्या बेळगाव साईडच्या भागामध्ये मिरची खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतला जातो. आज त्याचा उत्पन्न जास्त प्रमाणात येतो. समजेल तुम्हाला? ठीक आहे मित्रांनो, ह्यांचा आपण हे आता या प्लॉटमध्ये पाणी सोडत आहेत, ह्यांचा आम्ही जास्त वेळ घ्यायला नको. तर मित्रांनो, असेच तुम्हाला पण शेती करायचा असेल तर ऑर्गॅनिक अन्नदाता या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्ञानमधम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.